नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. नाशिकच्या कॅप्टन भोंदूबाबा प्रकरणामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलंच तापायला लागलेलं आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटताना आपल्याला दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका व्यक्तीचं नाव सातत्यानं समोर आलं, ते म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर. आणि याच प्रकरणामुळे त्यांना अर्थात राजीनामा सुद्धा द्यावा लागला. आणि त्यानंतरही त्यांनी आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे, या प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरताना दिसते आहे. आणि संपूर्ण या प्रकरणाबाबत आता काय म्हणणं आहे, कारण पुण्यातनं वारंवार आवाज सुद्धा उठवला जातोय. महिला काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण सध्या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया, कारण त्या सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी, त्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरे आहेत, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या सुद्धा होत्या, या दोघींनी सुद्धा आक्रमक भूमिका या संपूर्ण प्रकरणात मांडली आहे. संगीता तिवारी माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया. ताई, नेमकं काय तुमचं आता म्हणणं आहे? महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण तरीही तुम्ही वारंवार मागणी करतायत की प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यायला. नाही, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा कशाला? हकलपट्टी पक्षातनं एवढी सगळी कांड कळल्यावर की तुम्ही महिलांवर बलात्कार करणाऱ्या माणसाला गुरुवर्य, पितातुल्य, गुरुश्री अशा उपाधी देऊन भाषण करत, म्हणजे तुम्ही त्यांच्या शिष्या. म्हणजे तो जो बलात्कारी आहे, तो जर तुमचा गुरु आहे, तर तुम्हाला या कोणत्याच पदावर राहायचा हक्कच नाहीये. तुम्ही एका संविधानिक पदावर असताना तुम्ही त्याला मदत करत होता, नंतर तुम्ही हात झटकले की मला काही माहित नाही. अहो, तुम्ही त्याच्या संस्थेवर आहात, ट्रस्टी आहात, आणि तुम्हाला कसं माहिती नाही? तुम्ही त्या फार्म हाऊसला राहत होता, त्याची भाची आता परवापर्यंत तुमच्याकडे राहिला होती, तुमच्या घरामध्ये सेकंड फ्लोअरला त्याच्यासाठी एक रूम राखीव ठेवलेली आहे. असं असताना हे असं बोलणं म्हणजे की कसला राजीनामा? हकालपट्टी करा पक्षातनं. पण यापूर्वी जर रुपाली चाकणकर यांचं स्टेटमेंट आपण ऐकलं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु असतो, आणि त्यानंतर म्हणजे हे जे व्हिडिओ आता समोर येत आहेत हे काही वर्षांपूर्वीचे आहेत, आणि तो व्यक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा आहे याची कल्पना मला नव्हती. तर हे कितपत तुम्हाला खरं वाटतंय? महिला आयोग अध्यक्षपद आहे, पक्षाचं अध्यक्षपद आहे, शिकलेले आहात ना, हे आहे ना जागेवर. मेंदू कोमात गेलेला आहे, तुम्हाला माहिती नाही तो काय करतोय काय नाही. मी तर सरळ सरळ आरोप करीन की जेवढ्या महिला आता जेव्हापासून या अध्यक्ष झाल्या होत्या, महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या, बीड, मुंबई इकडच्या ज्या महिला, लहान लहान मुली, तरुण मुली गायब होत आहेत, त्याच्यामध्ये तर खरातच्या बरोबरीची पार्टनरशिप नाहीये. कारण का महिला त्या अध्यक्ष झाल्यापासून महिला गायब होणं वाढले. त्याचाही तपास सातपुते मॅडमनी करावा आणि देवाभाऊनी ह्याच्यातही लक्ष घालावं की अचानक महिला गायब होण्याचं प्रमाण का वाढलं. संगीता तिवारीजी, तुम्ही फार गंभीर आरोप खरं तर आता करत आहात, पण रुपाली चाकणकर यांचा या संपूर्ण भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये थेट सहभाग होता, अशी काय तुमच्याकडे या संदर्भातले पुरावे आहेत की तुम्ही इतका गंभीर आरोप? ऐका ना, थेट पुरावे म्हणजे पाद्यपूजन कधी झालं? आता गुरुपौर्णिमेला, बरोबर आहे. पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस झाला, केक भरवताना आत्ता झाला. म्हणजे असं म्हणणं की नाही, खूप वर्षापूर्वीचे व्हिडिओ होते, आणि जर 1 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती होतं, चला तो विषय सोडू आपण, झालं ते जुनं. पण 1 वर्षापूर्वी जर तुम्हाला कळलं होतं की हा लैंगिक अत्याचार करतोय, योनी पूजन करतोय, महिलांना औषधं देऊन, वायग्रा पाजून लोकांना काय काय करतोय, ब्लॅकमेलिंग करतोय, हनी ट्रॅप लावतोय, हे तुम्हाला 1 वर्षापूर्वी एका कंप्लेंटमध्ये कळलं असताना तुम्ही ती दाबली का? दाबली तुम्ही त्या पत्रकाराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला पत्र दिलं, याच्यावर गुन्हा दाखल करा सुमोटो का? म्हणजे हे तुम्हाला दाबायचं होतं प्रकरण कुठंतरी का? आम्ही वाट बघायची तुमची फिल्म येण्याची? सांगा ना, मग तसे आम्ही डायरेक्ट आरोप करतो ना. येऊ द्यात मग सगळ्या फिल्म्स. मी तर म्हणतो, देवाभाऊ म्हणतात ना, तुमच्याकडे खूप पुरावे आहेत, दाखवा. 8-10 महिलांना बोलवा, दाखवा. त्याच्यामध्ये आम्ही बघतो ना. त्यांची चूक नसेल तर आम्ही माफी मागू, त्यांच्या शिष्याची माफी मागू. खरातला तर आम्ही म्हणतो ना, खरातला तर लिटरली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण का कौमार्य लुटले. ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, ज्यांना मूल होत नव्हतं, त्यांना बोलून त्यांच्यावर 3-3, 4-4 जणांकडनं बलात्कार पण करून घेतलेत. आणि तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये 500 महिलांवर हे झालेलं आहे. तुमच्याकडे किती माहिती नाही, पण 500 महिलांवर हे झालेलं आहे. नंतर ह्याच्यातल्या काही मुली त्यांनी मोठ्या लोकांनाही पुरवलेल्या आहेत, ते पण हळूहळू बाहेर येईल. आणि मला एक सांगा,
महिला आयोग अध्यक्षपदाला मानधन किती असतं? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, करोडनी हिच्याकडे संपत्ती आली कुठनं? या सेटलमेंट कुठनं होत होत्या? कारण का एवढं तर मानधन नाहीये. मग हे पैसे एवढे वाढले कसे? आर्थिक गुन्हे खात्याने तेही काढावं, म्हणजे हळूहळू कळेल. जसं मी तुम्ही म्हणता मी गंभीर आरोप केलाय महिला गायब झाल्याचा, डोक्यात तेच येत आहे ना की उद्या जर कळलं की बाबा हा खरा बायका गायब करत होता, कारण का त्याला तर VIP सगळी ट्रीटमेंट होती, घेऊन जाते सर 4-5 मुली लंडन, दुबई, शेखांकडे, की चला मी घेऊन जातो आणि तिथे विकल्या. त्याचाही पुरावा काढा ना, काही ना काहीतरी आता तपासात निघेल ना. म्हणून भीती वाटते की असं काही निघालं तर खरंच महाराष्ट्र देवा भाऊ माफ नाही करणार हो आपल्याला. इतकं गंभीर सगळं आपल्या राज्यामध्ये घडत असतानाही, म्हणजे आता महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं किंवा त्यांनी काय तो सोकॉल वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देते असं सांगून राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिला, परंतु पक्षाच्या घेतला ताई, त्यांनी दिला नाही सुखासुखी. त्यांनी जे पत्र हा, लिहिले ते त्यामध्ये तर बेशर्मीच आहे की माझ्या घरगुती कारणास्तव मी राजीनामा देते. लाज वाटली पाहिजे ना. तुम्ही एवढं मोठं कांड केलंय, तुमच्या त्या सगळ्या भाषण आम्ही ऐकतोय रोज, तुम्ही त्यांचं कौतुक करताय. नशीब पाय धुवून प्याला नाहीत, फक्त पदरानी आपला असा पदर घेऊन त्याचे पाय पुसत बसल्या होत्या. इतकं सगळं हे गांभीर्याचं प्रकरण असतानाही महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा का घेतला जात नाही किंवा त्या का देत नाहीये? राजकीय काही पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतंय? हो ना, त्यांच्या मागे तर हे आपले सुनील भाऊ तटकरे हिमालयासारखे उभे आहेत. मी तर नेहमीच त्याच्यावर टीका करते की सुनील भाऊ असं काय आहे त्यांच्याकडे, तुम्ही काय घाबरता का? तुमची एखादी क्लिप आहे आम्हाला सांगा, आम्ही लढू तुमच्यासाठी बहिणी म्हणून. पण तुम्ही तिला बाजूला करा, तिचा राजीनामा नका घेऊ, तिला पक्षातनं हकालपट्टी करा. कारण का ज्या दिवशीपासून तिचं नाव आलंय, सुनील भाऊ तुम्ही खूप दुःखी आहात. तुम्ही प्रेसवर चिडताय, रागराग करताय, तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही सुतकात असल्यासारखं आहे, स्माईलच गायब झालंय तटकरेंचं. तर असं काय आहे की तटकरे ते मुठीमध्ये बंद मुठ्ठी, लाख की खुली तो प्यारे खाक की, असं काहीतरी आहे का? आम्हाला सांगा. पण सुनील भाऊ तटकरे त्यांच्या मागे आहेत आणि तेच त्यांची हकलपट्टी होऊ देत नाहीयेत, हा माझा आरोप आहे. खूप गंभीर आरोप या निमित्तानं संगीता तिवारी यांनी केलेले आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी त्या आहेत, त्यामुळे त्या पदाचा देखील त्यांचा राजीनामा घेतला जातो का किंवा त्या स्वतःहून या संदर्भात राजीनामा देतात का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या विषयासह इथेच थांबते. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.